तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। रोहित पवार यांच्या टीमकडून गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। याच्यापुढे जर बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसे उत्तर दिले जाईल असे खडेबोल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रोहित पवारांना सुनावले आहे। गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्याला बदनाम करण्यासाठी तुतारी गटाकडून सातत्याने प्रयत्न केला जातोय। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं काम हे त्या ठिकाणी करत आहेत। राष्ट्रवादीमध्ये कशी फूट पडेल, राष्ट्रवादीमध्ये कसे भांडणं लागतील यासाठी सातत्यानं प्रयत्न केला जातोय। त्यांच्याच एका प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणजे मीडियामध्ये अशी एक बातमी सोडली की कॉन्स्टिट्यूशनमधून काही फ्रंटल वगळण्यात आले, त्याच्यामध्ये ओबीसी असेल, सामाजिक न्याय असेल किंवा इतर सेल असतील। अर्धवट माहिती त्यांनी त्या ठिकाणी माध्यमाला त्या ठिकाणी दिलेली आहे। मी आपल्याला जे कागद दाखवणार आहे, ज्या पक्षाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये आज नाही पक्ष स्थापन झाल्यापासून फ्रंटलचे 5 विभाग आहेत आणि सेल आपल्याला तसे वाढवता येत आहेत। फ्रंटलमध्ये एक येते फादर बॉडी, दुसरं येतं राष्ट्रवादी महिला काँग्रेस, त्याच्यानंतर युवकची बॉडी आणि त्याच्यानंतर विद्यार्थी आणि सेवा दल हे फ्रंटलचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असतं। हे मी आज आपल्याला या ठिकाणी दाखवतोय आणि हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। त्यांनी असं सांगण्यात आलं की सेवा दल, ओबीसी सेल, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक हे सेल फ्रंटलमधून वगळण्यात आलेले आहेत। हे सेल कधीही फ्रंटलमध्ये नव्हते, ते सेल म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते। ही आहे 27.1 आर्टिकल मधलं आपलं त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र आहे त्याच्यावरची ही माहिती आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जी माहिती भेटली माध्यमामध्ये आली ती डायरेक्ट 30ची आली, त्याच्यामध्ये 28चा पेपर हा पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। ही आहे आमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मधलं 28.1, त्याच्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, किसान, लोकल बॉडी जितक्या काही सेल आहेत ते ह्या 28 मध्ये ऍड केलेले आहेत आणि त्या निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले आहे। हे आजचं नाही तर हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या वेळेस पक्ष स्थापन झाला त्यावेळेस पासून यांना सेलचा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि मी जे आधी आपल्याला सांगितलं, महिला, युवक, विद्यार्थी, सेवा दल आणि फादर बॉडी हे फ्रंटलमध्ये मोडले जातात, परंतु जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या, तितकंच लक्ष तुमच्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यावरती द्या, कारण ते तुमच्या पक्षात नाही तर दुसऱ्या पक्षात आहेत। आज तुमचे मोहोळचे आमदार कुठल्या पक्षाच्या नेत्याचं बॅनर लावून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे तुम्ही पाहावं। सोलापूर जिल्ह्यामधले तुमचे आमदार, तुमचे खासदार कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनर खाली काम करतात हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि मग आमच्या नेत्यावरती बोलावं। आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी, आमच्या पक्षात जर कोणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत। कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय।
ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल. तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.